नमस्कार. आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 वार सोमवार. केडी चौधरी डाळिंबे आड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये सांगू इच्छितो की 15 ऑगस्ट नंतर काही शनिवारी काही ठिकाणची मार्केट बंद आणि अशा लपंडावामध्ये माल शॉर्टेज नक्की राहिले आणि काल प्रचंड कडक करंट आला आणि 400 रुपयापर्यंत मार्केट हे पुण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलं. तर तसाच करंट अजून आपल्याकडे टिकून आहे, परंतु लोकलला काल जास्त आवक झाली त्यामुळे आज थोडीशी पुन्हा त्याच पद्धतीने आवक झाल्यामुळे लोकलचा ग्राहक कमी जास्त झाला, पण परराज्यातला ग्राहक हा टिकून आहे, रेटही टिकून आहे. परंतु सततची आवक आपण जास्त काढली कारण जागेवरती मंदी झाली म्हणून मार्केटला माल वाढवले तर मार्केटला मंदी होऊ शकते. त्यामुळं बुधवारी गुरुवारी थोडेसे माल कमी काढा, त्यानंतर शुक्रवारची विक्री, शनिवारची विक्री, रविवारची विक्री चालू द्या आणि त्यानंतर 2-3 दिवस आपल्याला पुन्हा माल कमी काढायचे. कारण गणपतीच्या तोंडावरती आपण माल जास्त काढतो आणि मंदीला सामोरं जातो. 25ला माल नको आहेत, 26ला नको आहेत, 27ला नको आहेत. हे 3 दिवस आपण आवक कमी केली तर गणपतीत येणारी आवक जी थांबलेली छाटणीसाठी हलके माल, मीडियम माल हे पण येतात आणि चांगले माल आतमध्ये येऊन गर्दी करतात. त्याच दरम्यान मंदी होण्याची शक्यता राहतात आणि नंतर पुन्हा मंदी उठायला 8-10 दिवस जातो. म्हणून मी नम्र निवेदन करेल की आजची आवक तर येणारच आहे म्हणजे उद्याच्या विक्रीला, पण मंगळवारी माल काढताना कमी काढा, जो बुधवारी विक्रीला आणि गुरुवारच्या विक्रीला सुद्धा कमी राहील. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस आवक आली तरी चालेल, नंतर 3 दिवस आवक ही कमी काढा. आपल्याला मंदी रोखायची. आता बाजारात करंट आहे, पण उत्तर महाराष्ट्रात पाऊस असल्यामुळे ओले माल पण बाजारात आहेत, त्याचाही परिणाम होतोय विक्रीवरती आणि म्हणून पुढेही काही उत्तर भारतात पावसाचं प्रमाण आहे, त्याचाही परिणाम होऊ नये म्हणून थोडंसं 2-3 दिवस आपण कमी जास्त माल काढूया आणि नक्कीच आपल्याला यावर्षी आपण तेजी ही कायम पाहूया आणि मंदीपासून थोडंसं सावध राहूया. हा पवित्र आपण घेणं गरजेचं आहे. म्हणून मी नम्र निवेदन करतो की मी जे वार सांगितलेत त्या वाराप्रमाणे आपण माल काढा आणि आवक थोडीशी घटवा, जेणेकरून पाऊसही उडून जाईल आणि पर्यायानं बाजार हे वाढतेच राहणार आहेत, त्याला कुठेही बाधा येणार नाही. हेच कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.